त्याच त्या भाज्या खाऊन तुम्ही पण बोर झाला आहात का? तर मग अशीच छोले भाजी तयार करून तुम्हीही नक्की घरच्यांना अशी खायला द्या. त्या एकच नंबर म्हणतील की काय छान भाजी केली आणि तुम्हाला परत सांगणार अशीच भाजी दररोज करत जा असं. मग चला अशी छोलेची भाजी तयार करायला आपण तयार करूया. मग आता मी इथे छोले हे रात्री भिजत टाकलेले होते. ते आपण छान जिरं, तेल आणि हळद टाकून त्यात 2 बटाटे टाकून, छोटे बटाटे टाकून आपण शिजवून घेतले. एका साईडला आपण कढाई ठेवली होती. त्यात तेल टाकले, तेजपत्ता टाकला. आपण बारीक एक कांदा कापून घेतलेला होता. टमाटर पण कापून घेतलेला आहे. तो आपण त्यात टाकला तेलात आणि छान असं त्याला परतवून घेतलं. बघा एकदम छान असं परतवून घेतलं आपण. आता त्यात आलं लसणाची पेस्ट मी घातली. त्याला पण छान परतवून घेतलं. टमाटा आपण कापून घेतलेला होता तो पण टाकला आपण. छान असं त्याला परतवून घ्यायचं त्याला पण. आता त्यात आपण हळद टाकणार. त्यानंतर आपण त्यात धनेपूड घालणार आपण. छोले मसाला घेतलेला आहे तो टाकला. चटणी आता तुमच्या सोयीनुसार तिखट फिकट जशी लागेल तुम्हाला तशी त्यात मिक्स करायची. आता मी इथे चटणी घातली त्यात. छान असं त्याला परतवून घ्यायचं आणि जे छोले आपण शिजवून घेतलेले आहेत छोले बटाटे ते आपण त्यात टाकून द्यायची. छोले बटाटे शिजवताना आपण त्यात मीठ घातलेलं होतं. बघा छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं. अशी भाजी मुलंही खूप आवडीने खातात आणि घरचेही खूप आवडीने खातात. अगोदर मीठ घातलेलं होतं त्यामुळे कमी मीठ घातलं. आता छान अशी कोथिंबीर ही टाकली त्यात. बघा किती छान आपली भाजी ही आता तयार झाली आहे. द्या मग भाजी ही पुरीसोबत एकदम छान लागते. आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा मला अशाच नवनवीन रेसिपीजसाठी.